का तुझा कोणी त्रास देते का तुला? हा तू आत बस भाऊ, मी बघते कोण आहे ते. थांब. खरंच तो माझा पाठलाग करत होता की हे माझ्या मनाचे खेळ आहेत? तो आईना दिसेल का? अगं घराजवळ काय, हरलांगभर दूर सुद्धा कोणी नाहीये. तू का अशी घाबरलीस? कोणी सुद्धा नाहीये तिथे. हा कोणीच नाहीये. नाही नाही, कोण नाहीये. नाहीये कोणी, कोणीच नाहीये. कोणी नाहीये ग. तू अशी का बघतेस? तुला बरं वाटत नाहीये का? हे बघ, मला वाटतं तू डॉक्टरकडे जाऊन यावंस. मी घेऊन जाते आतमध्ये. दे. कोण बोलताय? कोण? काय हवंय? वैशाली, अगं मी बोलतोय, श्रीकांत. ओरडायला काय झालं? नाही, काही नाही. म्हणजे याच्या आधी तुला कोणी फोन करून त्रास दिला होता का? नाही. ठीक आहे. मी अशा करता फोन केला होता की संध्याकाळी मी ऑफिसमधनं येताना मुलांना शिबिरातनं घेऊन येईन. हा, तू घराबाहेर पडू नकोस, तू रेस्ट घे. ठीक आहे. आणि आई आहे का तिथे? तर आईला फोन दे. बोलवते मी श्री. 2 मिनिटं. आई, आई, श्रीचा फोन आहे. दे. हॅलो. अरे कळतच नाहीये वैशालीला काय झालंय ते. तो मला का दिसतोय? ही मलाच दिसतोय. तो खरंच मला दिसतोय का? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.